सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी 906 आणि श्लोक 15, 16 आणि 17. ते गुण नव्हे कही गुणातया संबंधो नाही, परितयाच्या चिठाई आभासती. ते ब्रह्म गुण नाही व त्याचा आणि गुणाचा संबंध नाही, परंतु त्याचेच ठिकाणी ते भासतात. एतुले यासाठी संभ्रांताच्या पोटी, ऐसे जाय किरीटी जे हेची धरी. या कारणावरून अर्जुना, अज्ञान्यांच्या मनात असे येते की गुण हे ब्रह्माचेच आहेत. तरी ते गा धरणे ऐसे, अभ्राते जेवी आकाशे, काम प्रतिवदन जैसे आरसेनी. परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत असे मानणे म्हणजे ज्याप्रमाणे ढग आकाशात दृष्टीस पडतात म्हणून त्यांना आकाश धारण करीते, किंवा आरशात पाहिले असता जे प्रतिबिंब दृष्टीस पडते ते आरशाचेच आहे असे म्हणण्याप्रमाणे होय. ना तरी सूर्य प्रतिमंडल, जैसे धरी सलील, का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. किंवा सूर्याचे प्रतिबिंब पाणी धारण करते, अथवा सूर्यरश्मी मृगजळ धारण करीतात असे वास्तविक नसताना लोक समजतात. तैसे गा संबंधे विण, या सर्वांते धरी निर्गुण, परी ते वाया जाण मिथ्या दृष्टी. गुणाचा व ब्रह्माचा संबंध नसतानाही ब्रह्म गुणाला धारण करीते असा जो निष्कर्ष तो भ्रांतीमुळे व्यर्थ आहे. आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे, रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. ज्याप्रमाणे भिकारी मनुष्य स्वप्नात राज्याचा उपभोग घेतो हे मिथ्या होय, त्याप्रमाणे ब्रह्म स्वतः निर्गुण असता गुणांचा भोग घेते हे म्हणणे व्यर्थ होय. म्हणून गुणांचा संगू अथवा गुणभोगू हा निर्गुणी लागू बोलो नये. म्हणून ब्रह्म गुणाचा संग करीते अथवा गुणांचा उपभोग घेते असे म्हणता येत नाही. श्लोक 15. बहिरन्तश्च भूतानाम् अचरञ्चरमेव च, सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. अर्थात ते सर्व प्राण्यांच्या बाहेर व आत आहे, तेच अचर आहे व चरही आहे. ते ज्ञेय सूक्ष्म असल्यामुळे विशेषतः ज्ञेय होत नाही व ते दूरस्थ, ते अज्ञदृष्ट्या अत्यंत दूर आहे व ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने अगदी जवळ हृदयात आहे. जे चराचर भूता माझी असे पांडुसुता, नानावन्हे उष्णता अभेदे जैसी. हे पंडुसुता, अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकारांचे निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच होय, त्याप्रमाणे चराचर भूतांमध्ये ब्रह्म व्यापक आहे. तैसेनी अविनाश भावे, जे सूक्ष्म दसे आघवे, व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय येथ. याप्रमाणे जे अविनाशी असून सूक्ष्मपणाने सर्व जगास व्यापून आहे ते प्रस्तुतचे ज्ञेय आहे. जे एक अंतु बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एक वाचुनी परी दुजी नाही. जे शरीराच्या आत असते व बाहेरही असते, तसेच जे पाहिले असता जवळ आहे व दूरही आहे, व जे एक असून दुसरा प्रकारच नाही. क्षीरसागरींची गोडी माझे बहुथडीये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. क्षीरसागराची गोडी काठाशी थोडी व मध्यभागी पुष्कळ अशी नसते, त्याप्रमाणे जे सर्वत्र व्यापक असून पूर्ण आहे. स्वदेजादी प्रभृती वेगळाल्या मूर्ती, जयाची ये अनुस्युती खोमणे नाही. जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज या सर्व वेगळाल्या भूतांच्या ठिकाणी ज्याच्या अखंड व्याप्तीला हानी नाही. पै श्रोते मुख टिळका, घट सहस्रा अनेका, माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. हे श्रोत्र शिरोमणे, हजारो घटांच्या निराळ्या आकारात चंद्राचे बिंब निराळे दिसते, परंतु त्याला जसा भेद नाही. नाना लवणकणाची ये राशी, क्षारता एकची जैसी, का कोडी एकी उसी एकची गोडी. मिठाच्या पुष्कळ राशी जरी असल्या तरी सर्वांचा खारटपणा जसा एक असतो,
अथवा मोळीभर ऊस जरी असले तरी त्या सर्वांची गोडी जशी एकच असते. श्लोक 16. अविभक्तैश्च भूतेषु विभक्तिमिव च स्थितं भूतभर्तृच तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णुच. अर्थात ते ज्ञेय प्राण्यांमध्ये प्रत्येक देहामध्ये एक भिन्न भिन्न नसलेले असे आहे, पण विभक्त असल्यासारखे राहिले आहे. प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न असल्यासारखे दिसते. ते ज्ञेय स्थितिकाली भूतांचे भरण धारण पोषण करणारे आहे. तसेच ते प्रलयकाली भूतांचा ग्रास संहार करणारे व सृष्टीसमयी त्या भूतांना प्रकट करणारे आहे. तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जेगा. तशी अनेक भूतमात्रात ज्याची एकत्वाने व्याप्ती आहे आणि अर्जुना विश्वाच्या रचनेत जे आदी कारण आहे. म्हणून हा भूताकारू जेथोनी तेंची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होऊन लाटांचा आधार समुद्रच असतो, त्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या उत्पत्तीला जो हेतू तोच त्याचा आधार आहे. बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदी स्थितिग्रासी अखंड जे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था ह्यांना जसे एकच शरीर आधारभूत असते, तसे उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही अवस्थास जे आधारभूत आहे. सायं प्रातर मध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ व सायंकाळ हे दिवसाचे तिन्ही काळ हे जरी गेले तरी आकाशात जसा पालट नसतो. आगासृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णुनामा पात्र जाहले. हे प्रियोत्तमा, सृष्टीच्या उत्पत्तीकाळी ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो व व्याप्तीकाळी म्हणजे स्थितिकाली ज्याला विष्णू हे नाव देतो. मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तैजे शून्य. मग लय करते वेळेस ज्याला आपण रुद्र म्हणतो व तिन्ही कार्ये ज्या वेळेस लोप पावतात त्यावेळेस जे शून्य असते त्याला प्रकृती असे म्हणतो. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करणारे जे प्रकृती शून्य त्याला जे नाहीसे करते ते श्रुतींनी वर्णन केलेले महाशून्य तेच आमचे ज्ञेय होय. श्लोक 17. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. अर्थात ते ज्ञेय सूर्य, अग्नी इत्यादी जड ज्योतींचीही ज्योती आहे. प्रकाशांनाही प्रकाशित करणारे आहे. तमाचा, अज्ञानाचा त्याला स्पर्शही झालेला नाही असे म्हटले जाते. अमानित्वादी ज्ञान 12व्या आणि 17व्या श्लोकात सांगितलेले ज्ञेय व त्याच्या ज्ञानाचे फल असे ते त्रिविध ज्ञेय सर्व प्राण्यांच्या बुद्धीत विशेषतः स्थित आहे. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे. जे ब्रह्म अग्नीला दीपन करण्याची शक्ती देते, ज्या चंद्रापासून जगतात अमृताची प्राप्ती होते, त्याला जे अमृत देते, त्या सूर्याचे उजडापासून सर्व जग व्यवहार करीते, त्याला ज्याचेपासून दृष्टी प्राप्त होते. जयाचे नि उजियेडे तारांगण उघडे महातेज सुरवाडे रहाटे जेणे. ज्याचे तेजाने तारांगणास तेज प्राप्त होते, महातेज ज्याचे तेजाने तेजस्वी होते. जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव. जगतात जे मूळ पदार्थ म्हणून आहेत त्यांचेही जे मूळ म्हणजे आदी, जे वृद्धीची वृद्धी तसेच बुद्धीची बुद्धी व जीवाचा जीव.
जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. जे मनाचे मन, डोळ्याचा डोळा, कानाचा कान व वाचेची वाचा. जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे करतेपण जयाचे नी. जे प्राणाचे जीवन, गतीचे चरण व ज्यामुळे क्रियेस करतेपणा येते. आकारू जेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे, पंडुकुमरा. हे पांडुकुमरा, ज्याच्यामुळे आकार, विस्तार व संहार यांना आपापले रूप प्राप्त होते. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे. जे पृथ्वीस धारण करणारे, जे पाण्याचे जीवन व ज्याचे योगाने तेज प्रकाशमान होते. जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवाची आभासू, आभासे जेणे. वायूस वाहण्याची शक्ती देते व ज्यात आकाश सामावते. फार काय सांगावे, सर्व भासमान वस्तू ज्याचे तेजाने भासल्या जातात. किंबहुना पांडवा, जे आघवेंची असे आघवा, जेथ नाही रिगावा द्वैत भावासी. हे पांडवा, या सर्व जगतात सर्व पदार्थांच्या रूपाने सर्वपणाने आहे आणि ज्याच्या ठिकाणी द्वैतभावाचा प्रवेशच नाही. जे देखिली याची सवे, दृश्य दृष्टा हे आघवे, एक वाट कालवे समरसे. ज्याचे दर्शन होण्याबरोबर दृष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्यभावाला येते. मग तेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमी जे स्थान, तेही तेची. मग तेच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्याचे योगाने ब्रह्म कळते, तेही तेच होय. जैसे सरलिया लेख, आंख होती एक, तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी जे. ज्याप्रमाणे हिशेबाचा ताळा जमल्यावर हिशेबाच्या कच्च्या कागदाचे काम संपते, त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य व साधक हे भाव नाहीसे होतात. अर्जुना जिये ठाई, न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. अर्जुना, ब्रह्माचे ठिकाणी द्वैताचा संबंधही राहत नाही. आता ते राहू दे, ते सर्वांच्या हृदयात वास करीते. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.